मुख्यमंत्री यांच्या 100 दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत शासकीय गतिमान अभियाना अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि अपर तहसील कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप अपर तहसीलदार अश्विनी वरुटे अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अपर तहसील कार्यालयामार्फत अनधिकृत वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरती केलेल्या कारवाईमध्ये अंदाजे 9 ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती। सांगली महानगरपालिका मार्फत पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप देण्याची मागणी प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने अपर तहसील कार्यालयामार्फत आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे व उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर तहसील कार्यालय सांगली यांचे मार्फत 3 घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 ब्रास वाळू गुरुवारी मोफत देण्यात आली। यावेळी नायब तहसीलदार मनोहर पाटील, सहाय्यक महसूल अधिकारी सुधाकर जाधव, चंदन सिवे, ग्राम महसूल अधिकारी अशाफ मुनावर, सागर शिंदे, समाज विकास तज्ञ मनपा सांगली, विहंग वाघमारे, सिव्हिल इंजिनियर राजेंद्र गोंधळे, स्वच्छता निरीक्षक अभिषेक सूर्यवंशी व घरकुल योजनेचे लाभार्थी उपस्थित होते। मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू पुरवण्याच्या धोरणाअंतर्गत आज अपर तहसील कार्यालय सांगली आणि महानगरपालिका सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्याकडे जी जप्त केलेली अनधिकृत वाहतुकीमध्ये जी जप्त केलेली वाळू होती ती काही लाभार्थ्यांना देण्याचा आज जिल्हाधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम छोटासा उपक्रम घेत आहोत। या अनुषंगाने जी कार्यालयामध्ये 9 ब्रास वाळू जप्त केली होती ती महानगरपालिकेने मंजूर केलेल्या घरकुल लाभार्थ्यांना आज आमच्या कार्यालयामार्फत मोफत देण्यात येत आहे आणि अशाच पद्धतीने ह्यापुढेही काही अनधिकृत वाहतुकीतून जी जप्त वाळू अगर रेती केली जाईल ती यापुढेही महानगरपालिकेच्या मागणीनुसार संबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाईल। महादेव चौगुले यांची मुलगी विद्या चौगुले मी आणि आमचं कुपवाड आंबा चौक येथे घर बांधण्याचं चाललेलं आहे। तर मग बांधकाम चालू असतानाच ही वाळू अप्पर तहसील कार्यालयामार्फत मिळत आहे, याचा आम्हाला आनंद होत आहे आणि त्यामुळे बांधकाम करण्यासही प्रोत्साहन मिळत आहे। आणि त्यामुळे मोदी पंतप्रधान आवास योजना ही जी काढलेली आहे म्हणजे सक्रिय केलेली आहे त्याचं म्हणजे आम्हाला आज म्हणजे प्रत्यक्षपणे लाभ मिळत आहे, याचा आम्हाला आनंद आहे आणि त्यासाठी मी मॅडमचे पण आभारी आहे। माझं नाव शिवानंद मगदूम आहे, मिरजेत राहतो आणि घरकुल मला पंतप्रधान घरकुल मंजूर झालेला आहे आणि त्यानिमित्त घर बांधण्यासाठी वाळू मिळालेली आहे। जिल्हाधिकारी आणि आयुक्त आणि महानगरपालिकांच्या संयुक्त विद्यमानाने जी वाळू मिळत आहे मोफत त्यांचे मी आभार व्यक्त करतो की बांधण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देत आहेत आणि सगळी